नमस्कार. आज बनवूयात मस्त बोंबील ठेचा. त्याच्यासाठी बोंबलाचे तुकडे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं, लसूण, कांदा, टोमॅटो एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर त्यासाठी चूल पेटवून घेऊयात आणि ठेचा करायला सुरुवात करूयात. इथे तापलेल्या तव्यावरती तेल घातलं आहे. त्या तेलात आता आपल्याला हे जे बोंबलाचे तुकडे आपण करून घेतले होते ते तुकडे घालायचे. मस्त ते तुकडे घातले की चांगले खरपूस असे लालसर होईपर्यंत भाजायचे. खरपूस भाजलं की ते चटणी जी राहते ना ती एकदम मस्त लागते. म्हणजे आपण कुरकुरीतपणा त्याला येतो आणि कुटताना सुद्धा सहज कुटले जातात. दाताला असे वातड लागत नाही. मस्त क्रंची बनतात. असे खरपूस भाजून झाले का ते आपल्याला काढून घ्यायचे. कमी जाळावरती भाजायचे. खूप असा तवा तापून मग करपून नाही घ्यायचे. अशी मंदपणे मस्त लालसर भाजून घ्यायचं. भाजलं की एका डिशमध्ये काढून बाजूला करून घ्यायचं. आता त्याच तव्यात आपल्याला मिरच्या भाजायच्या आहे. या मध्यम तिखट म्हणजे खूप तिखट पण नाही आणि खूप फिक्या पण नाही अशा ज्या मिरच्या असतात मापात तिखट त्या मिरच्या तोडून घेतल्या आहे तेलावरती. त्या पण आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहे. 2 तुकडे केले की मिरच्या भाजताना उडत नाही. त्याच्यामुळे अशा तोडून चांगल्या खरपूस भाजायच्या. हिरवी मिरची मस्त डागळून ठेवायची. तिच्यावरती असे डाग पडस्तवर भाजायचे. उचटणीने थोड्या तव्याच्या साईडला दाबून चांगले भाजून घ्यायचे. म्हणजे खरपूस मिरची भाजली का तिचा तिखटपणा कमी होतो आणि चवीला खरपूस होते. अशा भाजून घ्यायच्या चांगल्या दाबून दाबून जाळावरती. जाळ अजिबात जास्त ठेवायचा नाही. मग त्याला जर जास्त ठेवला तर करपट चव येते. त्या करपट चवीचा आपल्याला ठेचा बनवायचा नाही. ठेचा आपल्याला खरपूस बनवायचा आहे. त्याच्यामुळे मिरच्या मस्त डागाळेपर्यंत अशा छान भाजून घ्यायच्या. तिच्या सालाचा रंग बदलतो. मस्त खरपूस असा रंग येतो. तांबूस लालसर असा मस्त आपल्याला ह्या मिरच्या आता भाजून घ्यायच्या. तर आता ह्या मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या का त्या पण आपल्याला एका डिशमध्ये काढून बाजूला करायच्या आहे. सगळ्या मिरच्यांवरती डाग पडले पाहिजे. कोणतीच मिरची कच्ची नाही राहिली पाहिजे. असं लक्ष देऊन मस्त व्यवस्थित त्या आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर जाळ हा एकदम कमी आहे. अजिबात जास्त जाळ नाही आहे. काढून घ्यायच्या आणि परत दुसरं साहित्य भाजायला घ्यायचं. मग त्याच्यात आता मी मिरच्या काढल्यावरती टाकला आहे कांदा. इथे एकच कांदा घेतला आहे मी. तुम्हाला जर आवडत असेल जर असा थोडा लपलपीत करायचा असेल कुरकुरीत करायचा नसेल ठेचा तर तुम्ही जास्त कांदा पण वापरू शकता. कांद्याची चव गोडसर असते. त्याच्यामुळे ठेचा हा फिक्का होतो आणि चवीला पण चांगला येतो. त्याच्यामुळे असा कांदा वाढवू शकता, कमी करू शकता किंवा टाकायचा नसलं तर नाही टाकला तरी पण चालतो. आता याच्यावरती हा कांदा पण आपल्याला तसाच जशा मिरच्या भाजल्या ना कमी याच्यावर एकदम तशाच कमी जाळावरती खरपूस लालसर कांदा भाजून बाजूला काढायचा. नंतर त्याच तव्यात घालायचा आहे टमाटा भाजायला तव्यावरती परत थोडंसं तेल घालून घ्यायचं. टमाटा पण मस्त लाल लाल आहे आपला आणि असाच लाल पिकलेला टमाटा घ्यायचा. कच्चा काही घ्यायचा नाही. मस्त तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. चांगला मऊ होईपर्यंत तेलावर भाजून घ्यायचा. खरपूस असा टमाटा भाजला का त्याच्यात चव जी असते ना आंबट गोड ती ठेच्याला असा एक वेगळाच जो स्वाद असते तो देते. त्याच्यामुळे तो पण आपल्याला भाजून घ्यायचा. तो तव्यावर थोडासा बाजूला करून घ्यायचा भाजून. तो असा बाजूला केला का आता त्याच्यावर घालायच्या लसणाच्या पाकळ्या. लसूण पण जास्त घ्यायचा थोडासा. लसणानेच खरी ठेच्याला चव येत असते. त्याच्यामुळे लसूण घ्यायचा. आता हिरव्या पातीचा सीझन आहे त्याच्यामुळे तुम्ही बारीक चिरलेली लसणाची पातसुद्धा याच्यात घालू शकता. ती घालूनसुद्धा ठेचा चांगला लागतो. याच्यावर पण थोडंसं तेल. प्रत्येक वेळेस मी तेल घालते म्हणजे खूप नाही. 2-2, 3-3 थेंब अगदी. तव्याला कोणतीच गोष्ट अशी करपून करपट बनवू नये ना म्हणून याला तेल घालायचं आहे आपल्याला. थोडं थोडं घालायचं. खूप काही तेल घालायचं नाही. असा लसूण पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तव्यावरती. तो बाजूला करायचा. त्याच्यावर किसलेलं आलं घालायचं. ते किसलेलं आलं पण भाजून घ्यायचं.
भाजलं की पुन्हा सगळं एकत्र करून असं मी चांगलं खरपूस करून घेतलं, मिक्स करून घेतलं. आता ते पण साईडला काढून घ्यायचं ताटामध्ये. असं भाजून सगळं ताटात काढून झालं का आता राहिली कोथिंबीर. तर याच्यातच आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. नंतर शेवटी आपण कोथिंबीर भाजूया. शेंगदाणे पण तेल टाकून भाजायचे, म्हणजे त्याला एक वेगळीच चव येते. जसे बोंबील आपले कुरकुरीत होतात ना तेल टाकल्यामुळं, तसेच शेंगदाणे पण आपल्याला खरपूस करायचे. आधी तव्यावरती ते ठेवून घ्यायचे, नंतर त्याच्यात परत थोडंसं तेल टाकायचं आणि चांगले तळल्यासारखे भाजून घ्यायचे. त्याला काळं करायचं नाही, चॉकलेटी पण करायचं नाही. आहे त्याच रंगावर एकदम कमी जाळावर असे खरपूस आपल्याला कुरकुरीत होतील असे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. जेवढा कमी जाळात ठेच्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू भाजल्या जातात, तेवढा आपला ठेचा हा चविष्ट आणि रुचकर बनतो. त्याच्यामुळं वस्तू चांगल्याच भाजून घ्यायच्या. शेंगदाणे असू देत, मिरच्या असू देत, सगळं असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे खायला पण चव येते आणि हा ठेचा टिकतो पण जास्त वेळ. खरपूस भाजल्यामुळं आणि कमी गॅसवर कमी जाळावर भाजल्यामुळं त्याची चव जी आहे ती पण चांगली येते. आणि अजून एक गोष्ट घडते, त्याच्यातला सगळा ओलावा नष्ट होतो आणि हा ठेचा आपल्याला जास्त दिवस खाता येतो. म्हणजे हा तुम्ही आज बनवला तर 8 दिवस आरामात खाऊ शकतात. आता शेंगदाणे खरपूस भाजून झाले का ते पण डिशमध्ये बाजूला करून घ्यायचे आपल्याला. आता असे तव्यावरून डिशमध्ये ते काढून घ्यायचे. नंतर आता आपण याच तव्यावरती आपली कोथिंबीर राहिली ती टाकूयात. ती शेवट तव्यावर टाकली का ते जे तव्याला या पदार्थ भाजून उरलेलं तेल असतं ते पण ती शोषून घेते मस्त. ती पण अशीच आपल्याला जशा मिरच्या आपण खाली तव्याकडे दाबून चांगल्या भाजून घेतल्या, तसेच आपल्याला कोथिंबीर पण भाजून बाजूला काढून घ्यायची. नंतर खलबत्त्यामध्ये आता ठेचा कुटून घ्यायला सुरुवात करायची. त्याच्यासाठी पहिल्यांदा बोंबील असे जाडे भरडे कुटून घ्यायचे. खलबत्त्यात मस्त जाडे भरडे बोंबील कुटून झाले आपले का शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाणेसुद्धा आपल्याला अजिबात असा बारीक कूट नाही करायचा. जाडे भरडे शेंगदाणे आपल्याला याच्यासाठी लागणार आहे. जाड्या भरड्या शेंगदाण्यांनी ठेचा खूप मस्त लागतो. दाताखाली असा कुरकुरीत झालेला शेंगदाणा आला की खायला पण मजा येते मस्त. असे आपल्याला या शेंगदाण्याचे पण 4-5 तुकडे एका शेंगदाण्याचे होतील असं जाडं भरडं याला कुटून घ्यायचे. असंच आपण सगळे शेंगदाणे कुटून घेऊ. एवढे एकदम त्या खलबत्त्यात बसत नाही माझ्या, त्याच्यामुळे मी 2दा कुटून घेतले, 2 वेळेस करून, म्हणजे असे निम्मी निम्मी. शेंगदाणे कुटून झाले ते काढून घ्यायचे. राहिलेले बी परत घालून ते पण कुटून असा जाडा भरडा त्याचा मस्त कूट करून डिशमध्ये काढून घ्यायचा आहे सगळा. तुम्हाला जर वेळ नसेल तर हे मिक्सरला बी वाटू शकता. मिक्सरला वाटल्याने बी त्याला काही फरक पडत नाही. पण माझ्याकडे वेळ पण आहे आणि मला कुटलेलं आवडतं, त्याच्यामुळे मी असं कुटते आहे. आता ज्या ह्या गोष्टी आहे जसं टमाटर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हे सगळं एकदाच घ्यायचं खलबत्त्यात कुटायला. हे सुद्धा असं एकदम बारीक पेस्ट किंवा वाटण केल्यासारखं अजिबात कुटायचं नाही. हे कुटायलासुद्धा आपल्याला असं जाडं भरडंच कुटायचं आहे, म्हणजे ते दाताखाली येतं. आणि जो ठेचा हा शब्द आहे तो असा जाडा भरडाचा असतो. ते वाटण किंवा पेस्ट अजिबात राहत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या वाटताना म्हणजे कुटताना आपल्याला एकदम जाडसरच कुटायच्या, एकदम बारीक करायचं नाही. बारीक केल्या का त्याच्यात चवीची आणि खाण्याची दोन्ही गोष्टींची मज्जा निघून जाते. असा ठसा ठसा चांगला खलबत्त्यात ठेचून घ्यायचा. ठेचल्याने हे सगळं एकजीव बी होतं आणि चवीला पण मस्त लागतं. तव्यात तेल घालायचं, नंतर त्याच्यात जिरे मस्त तडकून घ्यायचे. जिरे तडतडले की त्याच्यात हा ठेचा घालायचा. त्याच्यात टमाटर घातल्यामुळं त्याच्या ठेच्याची जो तिखटपणा आहे तो एकदम कमी होऊन जातो. ठेचा भारी लागतो चवीला, खाता येतं जास्त प्रमाणात. खूप जर तिखट झाला तर तो काही आपल्याला विशेष जास्त खाता येत नाही. नंतर त्याच्यात घालून घ्यायचं मीठ.
मीठ घालून हा जो खलबत्त्यात आपण नंतर कुठलेल्या गोष्टी आहेत ना हे चांगल्या भाजून घ्यायच्या पहिल्यांदा. जसं हे भाजतोय ना आपण असं दाबून दाबून चमच्यानी मस्त भाजून घ्यायचं खरपूस एकदम धूर निघेपर्यंत. चांगलं भाजलं का आपोआप ते एकमेकांपासून त्या गोष्टी वेगळ्या व्हायला सुरुवात होते. भाजून भाजून चांगलं मग त्याच्यात घालायचा शेंगदाण्याचा जो कूट आहे. कोरड्या गोष्टी घालायच्या आता म्हणजे शेंगदाण्याचा कूट असेल, बोंबील आपण ठेचून घेतले ते बोंबील असतील, हे त्या ओल्या गोष्टी चांगल्या भाजल्यानंतर सुक्या गोष्टी घालायच्या त्याच्यामध्ये. मस्त भाजून घ्यायच्या. या चटणीला अजून पौष्टिकतेची जोड देण्यासाठी याच्यामध्ये चमचा आपण इतर बिया घालू शकतो. जसं तिळाच्या बिया, जवसाच्या बिया चमचा आपण त्यासुद्धा भाजून घालू शकतो. म्हणजे या हिवाळ्यामध्ये आपल्याला पौष्टिकपणा बी मिळतो, शरीराला ऊब मिळते आणि इतर गोष्टी बी मिळतात. तुम्हाला जर आवडत असतील तर जवस, तीळ बिया पण याच्यामध्ये मस्त भाजून आणि अशाच कुटून घालू शकता. सगळ्या गोष्टी घालून मस्त ठेचा असा खरपूस भाजून घ्यायचा. भाजला हे सहज समजतं कारण त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी अशा बाजूला होत्या. त्याच्यानंतर आपला जो बत्ता असतो ना खलबत्त्याचा, त्या बत्त्याने असं तव्यावर याला जरा चेचून घ्यायचं. म्हणजे हे जे जाडसर ठेवलं होतं त्याचं कारण हेच होतं का तव्यावर मस्त ते आपण असं चेचलं का त्याला एक जो गावठी आपला ठेचा असतो तसा स्वाद येतो आणि ते एकदम भारी लागतं. त्याच्यामुळे हे असं तव्यावर खलबत्त्याच्या बत्त्याने सुद्धा जरा चेचून घ्यायचं. जसं आपल्या आजा पंजा करायच्या ना तसं गावठी पद्धतीने चचरून घ्यायचं. आणि चला याच्यावर खायसाठी मस्त भाकरी, कारण ठेचा आणि गरम गरम बाजरीची भाकरी म्हणजे पोटभरीचं जेवण. आता मी बाजरीची भाकर पण करून घेतली या ठेच्यासोबत खायला आणि ती आता मी तव्यावरती भाजून घेणार आहे. ठेच्यासोबत कडक जी बाजरीची भाकर राहते ती लय भारी लागते. त्याच्यामुळं ती भाकर मी तव्यावर तर भाजून घेणारच आहे, पण आऱ्याला लावून ती अशी कडक बी करून घेणार आहे. इथं मी मस्त तव्यावरती भाकर भाजून घेते आणि आऱ्याला लावून ती कडक बी करून घेणार आहे. आर उकरून त्याच्यावर भाकर लावायची चुलीला. थंडीच्या दिवसात अशी गरम गरम बाजरीची भाकर आणि चटणी म्हणजे एकदम असं पोटभरीचं जेवणच म्हणावं लागेल. या गरम गरम ठेचा आणि भाकरी खायला. असा बोंबलाचा ठेचा आणि भाकरी एकदा करून नक्की खाऊन बघा. माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि तुमच्याकडे बी हिवाळा स्पेशल काही मेन्यू असेल तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.